आज लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय। सगळ्यात मोठा उत्सव आहे। लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। त्याविषयीची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। कुठे कशा पद्धतीने किती मतदान होत आहे ते आपण बघत आहोत। तर राज्यभरातील 11 लोकसभा मतदारसंघ आणि देशभरातल्या 96 जागांसाठी आज मतदान होत आहे आणि हे जे 96 लोकसभा मतदारसंघ आहेत, राज्यातले 11 मतदारसंघ त्यामध्ये आहेत, तिथल्या उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे आणि मतदार राजा आपला खासदार आज निवडणार आहे। मतदार राजा आपला कौल आपल्या पसंतीच्या उमेदवाराला देणार आहे आणि याचा निकाल 4 जूनला येईल। पण त्याआधी किती मोठ्या संख्येने मतदार राजा घरातून बाहेर पडून मतदान करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये नंदुरबार असेल, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ आणि पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीडसह शिरूरमध्ये सुद्धा मतदान होत आहे। शिर्डीमध्ये सुद्धा मतदान आहे आणि तिकडचे प्रत्येक अपडेट हे आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान संगमनेरमध्ये सुद्धा आज मतदान होत आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाची रीघ आपल्याला मतदानासाठी पाहायला मिळते। दरम्यान संगमनेरमधून बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। आपले प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी बघूया। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब आज मतदान जे आहे ते केलेलं आहे। मतदान केल्यानंतर त्यांच्याशी आपण वार्तालाप करतोय। सर, नक्की काय सांगाल, आज तुम्ही मतदान केलं, नक्की काय अनुभव आहे, काय सांगाल? म्हणजे लोकशाहीतलं अत्यंत महत्वाचं पर्व असतं हे निवडणुकीचं। एक उत्सवच असतो असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। एवढी मोठी लोकशाही आपला देश, लोकशाहीतला लोकसंख्येच्या यामध्ये सगळ्यात मोठा देश आहे जगातला। माझ्या मते तो अत्यंत निरपेक्ष पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं, कोणताही दबाव न होता मतदान करणं हे अत्यंत महत्वाचं असतं। मला अपेक्षा आहे की यावेळेस लोक आपली राज्यघटना ताकदवान बनवण्याकरता, आपली लोकशाही ताकदवान बनवण्यासाठी मतदान करतील आणि त्याच्यामध्ये कोणताही दबाव नसणारे, मीडियावर दबाव नसणारे, न्याय व्यवस्थेवर दबाव नसणारे, ब्युरोक्रेसीवर दबाव नसणारे अशी व्यवस्था असणं गरजेचं असतं। ती निर्माण होण्यासाठी मतदान होईल अशी अपेक्षा करतोय। किती जागा येतील काय यावेळेस आम्हाला असं वाटतंय की 40 पार करू शकतो, कारण एकंदर वातावरणच जे आहे ते महाविकास आघाडीला अनुकूल आहे। विशेषतः खूप रोष केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर लोकांचा आहे। महाराष्ट्राला तर बिलकुल सध्याचं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मान्य नाही। देशामध्ये हेच वातावरण आहे आणि त्यामुळे आमच्या जागा ह्या उल्लेखनीय असा आकडा आमचा चांगला आकडा राहील। राज्यामध्ये सुद्धा मोठा विजय महाविकास आघाडीचा राहील आणि इंडिया गठबंधनचा विजय सुद्धा मोठा राहील। त्याच्यानंतर लगेच विधानसभा देखील आहे, काय वाटतं बरं? विधानसभा तर महाविकास आघाडी आम्ही 107 पेक्षा जास्त जागा होती। दरम्यान आपला विजय होणार आणि त्याचबरोबर मवियाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार असा दावा त्यांनी केला आहे बाळासाहेब थोरात यांनी। तर दुसरीकडे शिर्डीमध्ये सुद्धा आज मतदान होतं आणि तिकडचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार राजा जो आहे तो सकाळीच मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहे। आपण जर पाहिलं तर लोणीमध्ये आपण ह्या ठिकाणी आहोत। ह्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे आणि सुजय विखे पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे। विखे पाटील कुटुंब परिवाराने या लोणी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आपण जर पाहिलं तर उन्हाच्या आधीच या ठिकाणी मतदार राजा जो आहे तो रांगेमध्ये उभा आहे। लवकरात लवकर मतदान करून उन्हाच्या आधी जे आहे ते मतदार राजा आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले असेल, संगमनेर असेल, त्यानंतर शिर्डी, कोपरगाव, राहता असे मतदारसंघ जे आहे यांचा समावेश आहे आणि मोठ्या संख्येने मतदार राजा जो आहे या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।